महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पुण्यातील गुन्हेगारी आणि कोयता गँगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मागील काही वर्षांपासून पुण्यात खुनाच्या घटना वाढल्यात। कोयता गँगचा हैदोस राजरोसपणे सुरू आहे। त्यामुळे न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे यांनी हाच प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांना थेट विचारला। पुण्यामध्ये खास करून तुमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या एका मित्रपक्षाकडे गुन्हेगारांची तिकीटं दिली आणि हे सगळं जे गुन्हेगारांचं एक प्रकारे त्यांना मान्यता मिळण्याचं जे काम सुरू आहे त्या राजकारणामध्ये मला असं वाटतं खूप चुकीचं आहे। असं आहे बघा, गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि मग ते इकडनं उभे आहेत तिकडनं उभे आहेत सांगायचं योग्य नाही आहे। म्हणजे माझी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं। शेवटी आपण सगळे ज्यावेळेस सांगतो कोयता गँग रद्द करा, आपण ज्यावेळेस सांगतो गुन्हेगारी कमी करा, आणि अशा परिस्थितीमध्ये जे अतिशय नामचीन गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार नाही आहेत, ते पुण्यातले टोळ्या चालवणारे, पुण्यामध्ये हिंसा करणारे, खून करणारे, मर्डर करणारे, खंडणी वसूल करणारे, अशा लोकांना ज्यावेळेस निवडणूक लढण्याची व्यवस्था आपण करतो त्यावेळी आपलं शहर आपण कुठे नेतोय याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे। गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचा राजकीय पक्षांनी विचार करायला हवा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला। तर न्यूज 18 मराठीनं निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच गुन्हेगारीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे। 2 जानेवारीच्या बडे मुद्देमध्ये राजकीय पक्ष गुंडांना शरण जात आहेत का हा प्रश्न उपस्थित करून राजकीय पक्षांना या गंभीर प्रश्नावर त्यांचं मत मांडण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती। पुण्याच्या विकासासाठी गुंड का लागतात? राजकीय नेत्यांना आता तो शक्य होत नाहीये का? त्यांच्या हाताच्या बाहेर गेले का ते? मग आता गुंडांनी येऊन तो करावा, विकास करावा ही अपेक्षा आहे का त्यांची? का ते आपली खुर्ची त्यांना देत आहेत? पुण्यात बाहुबली राजकारणाचा जन्म होतोय का? ज्या उत्तर प्रदेश बिहारला आतापर्यंत आपण बोलायचो, नाव वोट ठेवायचो, त्यांनी संपवला त्यांचा बाहुबली राजकारण तिथलं। आम्ही जन्माला घालतोय का? हे काय आणायची, कुठली संस्कृती आणायची, कुठली विषवल्ली या महाराष्ट्रात आणली जाते? लोकशाही कोयत्याच्या धारेवर यांना उभी करायची। न्यूज 18 मराठीनं ज्या पद्धतीनं गुन्हेगारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय तशीच प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनीही व्यक्त केली। गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिका नसेल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची, मला असं वाटतं योग्य नाही आहे। गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरून अजित पवारांना टोले लगावले। त्यामुळे पुण्यात अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करून लढत असलेल्या सुप्रिया सुळेंनी दादांची बाजू घेतली। पुण्यातील गुन्हेगारी का वाढली याचं आत्मचिंतन गृहमंत्र्यांनी करावं असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला। हे डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे। त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे। पुण्यातील गुन्हेगारीच नव्हे तर दिलेल्या आश्वासनांवरूनही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे। अजित पवारांनी पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणेकरांना मोफत मेट्रो उपलब्ध करून देण्याचा शब्द दिलाय। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे? तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत। हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि PMPML ला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील। सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील। अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगलीच खिल्ली उडवली। ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सत्तेत आल्यापासून एकमेकांवर टीका केली नव्हती. मात्र महापालिका निवडणुकीच्या प्रचारात टीका करताना आणि टोले लगावताना कोणीही कसर सोडलेली नाही. मात्र निवडणुकीचा प्रचार संपल्यावर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध सुरूच राहतं की पॉलिटिकल सीज फायर होतो हे आता लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.